नमस्कार, आपण पाहता टीव्ही 9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. सुरुवात करणार आहोत काही महत्त्वाच्या टॉप 9 बातम्यांनी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1 वाजता समाज माध्यमांच्या द्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधणार आहेत. कोरोना संकट, मेट्रो कारशेड आणि महाविकास आघाडी सरकारवरती विरोधकांकडून होणारे आरोप या सर्वांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची आता निवड झाली आहे. नियुक्तीनंतर आज ते पुण्यामध्ये आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्या मोर्चे बांधणीसाठी राज ठाकरे पुण्यामध्ये दाखल झालेत. यावेळी ते पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीची रणनीती निश्चित करणार असल्याचं समजतंय. आज मराठा समाजाच्या मागण्यांवरती मुंबईत राज्यव्यापी बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता ही बैठक होणार असून या बैठकीला हजर राहण्याचं आवाहन विनायक मेटे यांनी सर्व मराठा संघटनांना केलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मागो वैद्य यांचं निधन झालं. अंबाझरी घाट या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावरती आज अंत्यसंस्कार केले जातील. त्यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. मागो वैद्य यांनी 3 पिढ्या संघाच्या कार्यकर्त्यांची बौद्धिक जडणघडण करण्याचं काम केलं. शहीद जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांच्या पार्थिवावरती आज बुलढाण्यातील पळसखेड चक्का इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. कारगिलच्या द्रास टायगर हिल भागात बर्फाचा ढीग अंगावर कोसळून त्यांना वीरमरण आलं. 100 कोटी रुपयांच्या टेक्निकल एक्सलन्स सेंटरचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे. भारतात प्रथमच एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. नागपुरात शंकरबाबा पापडकर यांच्या आश्रमातील गतिमंद आणि मूकबधीर मानसकन्येचा आणि अनाथालय बालगृहातील समीरचा विवाह पार पडणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यावेळी मुलीचं कन्यादान करतील. मुंबईत आज अनेक ठिकाणी शिवसेना आणि मनसेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलंय. सध्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची मोठी कमतरता असून मुख्यमंत्र्यांच्या रक्तदानाच्या आवाहनानंतर राजकीय पक्ष पुढे आले. आणि काही आणखी महत्त्वाच्या मोठ्या बातम्या बघूयात. 2021 मध्ये महागाई भत्त्यातील वाढ ही पुन्हा सुरू होण्याची शक्यता असून त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचं वेतन वाढणार आहे. कोरोनामुळे यंदाची महागाई भत्ता थांबला होता. मात्र दरम्यान या भत्त्यात वाढ झाल्यास 50 लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आणि 60 लाख निवृत्ती वेतनधारकांना त्याचा मोठा फायदा होईल. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांच्या नावावरतीच संमती झाल्याचं कळतंय. पक्ष जी काही जबाबदारी देईल ती स्वीकारण्यास तयार आहे असं बैठकीच्या अखेरीस राहुल गांधी यांनी म्हटल्याचं कळतंय. शेतकरी संघटना आणि मोदी सरकारमधील चर्चा तूर्त ठप्प झाल्यानं आंदोलनावरनं निर्माण झालेली कोंडी मात्र कायम आहे. आता 2 ते 3 दिवसात पुढील रणनीती निश्चित करण्याचे सुतोवाच शेतकरी संघटनांनी दिलेत. मुंबईत शिवसेना दिलेला शब्द पाळत नाही, कोणत्या निर्णयात सहभागी करून घेत नाही असा आरोप रवी राजा यांनी केलाय. सर्व निर्णय एकहाती घेतले जात आहेत तेव्हा काँग्रेसनं पालिका निवडणूक स्वतंत्र लढवावी अशी इच्छा रवी राजा यांनी व्यक्त केली. मेट्रो 3च्या कांजूरमार्ग येथील कारशेडला उच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगितीमुळे MMRDAची कोंडी झाली आहे. प्राधिकरणानं पुन्हा एकदा आपल्या इतर मेट्रो प्रकल्पांच्या कारशेडसाठी जागेचा शोध सुरू केलाय. 11वीच्या रिक्त जागांचे तपशील आज तर पहिल्या विशेष फेरीची प्रवेश यादी 24 डिसेंबरला जाहीर होणार आहे. जवळपास 70,000 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. उत्तरेतील थंडीची लाट आता महाराष्ट्राच्या वेशीवरती म्हणजे मध्य प्रदेशात दाखल झाली असून राज्यात त्याचे परिणाम जाणवू लागलेत. सोमवारी मुंबईच्या किमान तापमानात घट होणार असून महाराष्ट्रही गारठण्याची शक्यता आहे. कोरोनाची लस बनवणाऱ्या कंपन्यांना सरकारनं कायदेशीर संरक्षण द्यावं अशी मागणी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे CEO अदार पूनावाला यांनी केली.
कोविड-19 विषाणूची लस मंजुरीच्या उंबरठ्यावरती असून पुढील 6 ते 8 महिन्यांमध्ये देशातील 30 कोटी जनतेचे लसीकरण शक्य होईल अशी तयारी भारतानं केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिली. तर राजकारणातल्या काही महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूयात. भाजपातील 70% आमदार हे आमचेच आहेत असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुणाला घ्यायचं आणि कुणाला थांबवायचं हे शरद पवार ठरवतील असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय. शिवसेना हा अस्तित्व संपत चाललेला पक्ष आहे असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात 25 जानेवारीपासून सुनावणी होणार आहे. मराठा समाजात या सगळ्याबाबत संशयाचं वातावरण आहे. सरकारमध्ये एकी नसल्यामुळे मराठा समाजावर अशी परिस्थिती आहे अशी टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली. मी घरी बसून असल्यानं राज्यात काय चाललंय हे मला माहीत नसल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. तर सुडाच्या राजकारणाचा सर्वात मोठा बळी मी असल्याची खदखद देखील त्यांनी व्यक्त केली. किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी प्राधिकरणाला सर्व अधिकार द्या अशी विनंती खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली. तसंच एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळाव्यात अशी मागणी त्यांनी केली. सातारा येथील पोवई नाक्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आणि ऐतिहासिक वास्तूच्या सुशोभीकरणासाठी 2.5 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली. इंदापूर बारामती मार्गावरती वाहनातून जाणाऱ्या अपघातग्रस्तांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा मुलगा शिरराज यानं मदतीचा हात दिला. त्यामुळे अपघातग्रस्तांचा जीव वाचलाय. शेतकऱ्यांचं आंदोलन आणि देशातील विविध भागातनं या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा आणि सरकारचं अपयशी ठरलेले चर्चेचे प्रयत्न या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान मोदींनी देशभरातील विविध 11 भाषांमधनं कृषी कायदे वाचण्याचं आवाहन केलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेस आणि सीएएम मधील 11 आमदारांनी आणि एका माजी खासदारानं भाजपात प्रवेश केलाय. या महाभरतीनंतर ममता दिदी इतर सुरुवात असा टोला अमित शहानी लगावला. राज्यातल्या काही टॉप 9 बातम्या बघूयात. राज्य सरकारनं सर्व कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना ही कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. जुन्या पेन्शन योजनेला अडथळा ठरणारी 10 जुलै रोजी काढलेली अधिसूचना राज्य सरकारनं मागे घेतली आहे. डिसेंबर महिन्यातील 19 दिवसात मुंबईतील मालमत्तांच्या नोंदणीनं 10,450चा आकडा गाठलाय. 2012 नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात घरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवरील निर्बंध 31 मार्चपर्यंत वाढवलेत. घोटाळ्याच्या आरोपाखाली आणि आर्थिक संकटाला तोंड देत असलेल्या पीएमसी बँकेवरच्या निर्बंधांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. उद्या केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी 11 वाजता 81 प्रभागांच्या सोडतीला सुरुवात होणार आहे. छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक दिन सातारा स्वाभिमान दिन म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शाहूंच्या राज्याभिषेकानिमित्तानं 12 जानेवारीला सातारा पालिकेची विशेष सभा अजिंक्यतारा किल्ल्याच्या सदरेवरती घेण्याची घोषणा खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. टीआरपी घोटाळ्यातील संशयितांनी चौकशी किंवा संभाव्य अटक टाळण्यासाठी मोबाईल लॅपटॉपमधील गुन्ह्यांशी संबंधित डेटा काढून ती उपकरणं मोकळी करण्याचा सपाटा लावला असं कळतंय. कोल्हापुरातील तालमीमध्ये 8 महिन्यानंतर पुन्हा एकदा पैलवानांचा आवाज घुमू लागलेला आहे. प्रशासनाच्या परवानगीनंतर मोतीबाग तालमीत कुस्ती आखाड्याचं विधिवत पूजन करून पैलवानांनी सरावाला सुरुवात केली. क्रिसमस आणि 31 डिसेंबर दरम्यान हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची मागणी हॉटेल्स असोसिएशननं केली आहे. कोरोना संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात. मुंबईत कुपर रुग्णालयात पहिल्या लसीकरण केंद्राचं नियोजन सुरू झालंय. प्रत्येक केंद्रात एकावेळी 100 रुग्णांना लस देण्याची सोय आता केली जाईल. आयसीएमआरच्या गाईडलाईन्सनुसार हे केंद्र तयार केलं जात आहे. केएम आणि नायरमध्ये अशी लस केंद्र उभारली जातील. राज्यात शनिवारी 3,940 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 74 रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला. तर 3,119 जणांना डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज रुग्णांपेक्षा बाधितांची संख्या पुन्हा वाढल्यानं खबरदारी घेतली जाते.
नवी मुंबईत पहिल्या टप्प्यात 16,000 कोरोना योद्ध्यांना लसीचा डोस दिला जाणार आहे. डॉक्टर, नर्सेस, आशा स्वयंसेविकांचं सर्वप्रथम लसीकरण केलं जाईल. कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट झाली असून काल फक्त 3 रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात सध्या 100च्या आत कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर गेल्या काही दिवसात पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ या तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण सापडला नाहीये. गेल्या महिन्याभरात देशात जवळपास 100 लाख जणांना कोरोनाची लागण झाल्यानं देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी 1 कोटी रुग्णसंख्येचा टप्पा आता ओलांडलाय. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,04,599 वर पोहोचली. प्रदूषणामुळेच दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. याशिवाय अमेरिकेपेक्षाही दिल्लीत जास्त कोरोना चाचण्या केल्याचंही केजरीवाल म्हणाले. कोविड-19 संदर्भातील उच्चस्तरीय मंत्री गटाची बैठक शनिवारी पार पडली. देशातल्या कोरोना प्रादुर्भावाचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. देशात तातडीनं प्रतिबंधक लसीकरण करण्याची गरज असल्याचं मत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी व्यक्त केलं. कोरोनाविरोधी लढाईत 12 देशांनी भारताकडे मदतीचा हात मागितलाय. भारतात कोरोना लसीवरील चाचण्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लसीसाठी 12 देशांनी मदत मागितली आहे. पुढील वर्षात स्पुटनिक या रशियन लसीचे भारतात 30 कोटी डोसेस उत्पादन होणार आहे. त्यासाठी आम्ही 4 औषध कंपन्यांच्या संपर्कात असल्याचं रशियाच्या थेट गुंतवणूक निधीचे प्रमुख किरिल दिमित्रेव यांनी सांगितलेलं आहे. आणि मेट्रो सिटीतल्या काही महत्त्वाच्या बातम्या बघूयात. नागपुरात महापालिकेच्या अभय योजनेअंतर्गत 5 दिवसात 2040 करदात्यांनी मालमत्ता कर भरलाय. त्यामुळे 2.15 कोटींची थकबाकी जमा झाली. 14 फेब्रुवारीपर्यंत थकबाकी भरल्यास दंडाच्या रकमेत 50% सूट मिळणार आहे. नागपूर एसटी महामंडळानं कंबर कसली असून ग्रामीण भागात देखील दर अर्ध्या तासाला फेऱ्या सुरू करण्याची तयारी महामंडळानं केली आहे. 2 ते 3 दिवसात एसटीची 90% वाहतूक सुरू करण्याची तयारी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागानं केली आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात जैविक नॅनो कणांवरती 5 कोटींचा संशोधन प्रकल्प होणार आहे. केंद्र सरकारच्या बिल्डर योजनेअंतर्गत शिवाजी विद्यापीठाला निधी मंजूर झालाय. माथेरानकरता नेरळहून एकमेव मार्ग उपलब्ध आहे. विकेंडला माथेरानमध्ये गर्दी असते आणि अशा वेळी इथल्या प्रवेशद्वारावरती येणाऱ्या पर्यटकांना गाड्यांच्या गर्दीतनं वाट काढत 2-2 तास प्रवास करावा लागतात. नागपुरात अवैध पाणी विक्रेते, पुरवठादार तसंच कारखान्यांना महापालिका आयुक्तांनी नोटीस पाठवल्यात. यासाठी विशेष समिती आता बनवलेली आहे. 8 दिवसात कारवाई केली जाणार असं कळत आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात गांजाची मोठी तस्करी होत असल्यानं स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत हे आता उघड झालंय. पोलिसांनी सापळा रचून 5 युवकांना तस्करी करताना रंगेहात पकडलं असून त्यांच्याकडनं 46 किलो गांजा जप्त केलाय. नांदेडच्या नायगावमध्ये नगरपंचायत निवडणुकीचे वेध लागलेत. सध्या काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही नगरपंचायत आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपनं आतापासून कंबर कसले. थंडीमुळे अनेक पक्ष्यांचे स्थलांतर सुरू झाले. नामशेष होत असलेले पांढरे बगळे नांदेडमध्ये शेत शिवारात दिसत आहेत. ते कीड आणि अळ्या नष्ट करत असल्यानं शेतकऱ्यांनाही दिलासा मिळतोय. गेल्या आठवड्यात दूर पळालेली थंडी पुन्हा एकदा परतते. नागपुरातील वातावरण मागील 2 दिवसांपासून बदलत चाललंय. थंडी वाढायला लागली. मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या बघूयात. अंबरनाथमधील करवले गावात मुंबई महापालिकेला 38.87 एकर जागेचा ताबा मिळाला. या भूखंडावरील 30 एकर जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात पालिकेला यश आलं असून या ठिकाणी लवकरच कचरा विल्हेवाट प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. जोगेश्वरी येथील वेरावली जलाशयाच्या परिसरात आणखी एक जलाशय बांधण्यास महापालिकेनं अनुकूलता दर्शवली आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला तर अंधेरी विलेपार्ले जोगेश्वरी परिसरात 24 तास पाणी पुरवठा करणं शक्य होणार आहे. नवी मुंबईतील द्रोणागिरी परिसरात 11 मीटर रुंद आणि 1.25 किलोमीटर लांबीचा उरण बायपास पूल उभारण्याचा मार्ग अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर मोकळा झालाय. वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यास या बायपास पुलामुळे मोठी मदत होईल. पुण्यात मुंडवा स्मशानभूमीजवळील फर्निचरच्या गोडाऊनला मध्यरात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 5 गाड्या आणि 3 टँकर्सना आग विझवली.
पुण्यातील मुंडव्यातच आगीची दुसरी घटना घडली आहे। पोलीस चौकीजवळील मारुती सुझुकी सेंटरमध्ये भीषण आग लागली। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। कुर्ला नेहरू नगर परिसरात तलवारीनं केक कापणं चांगलंच अंगलट आलंय। व्हिडिओ व्हायरल होताच नेहरू नगर पोलिसांनी 7 जणांना अटक केली। घरात शिरून महिलेवरती अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला विष्णुनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या। आरोपी महेश वाघ हा सराईत गुन्हेगार असून डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला। पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई करत 56,48,000 रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे। 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी दारू आता आणली गेली होती।